हा नमस्कार नमस्कार मित्रांनो, मी ओमराज रंदे भैया नावानेच मला सगळे ओळखतात। तर मित्रांनो, तुमच्या बऱ्याचशा कमेंट येत असतात की तुझ्या सगळ्या शेळ्या दाखव, कशा चालतो ते दाखव। तर मित्रांनो, मी आज तुम्हाला या रंदे भैयाच्या सर्व काही शेळ्या दाखवणार आहे, त्यांचे नावं सांगणार आहे आणि किती हजार रुपयाला खरेदी केल्या ते मी तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। चला तर मग, तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं। चला तर मग मित्रांनो, सर्वप्रथम आपण सुरुवात करूया माझ्या समोरच्या शेळीपासून। तर ही आहे कादी शेळी, म्हणजे हिचा कलर कादा आहे किंवा मग शिरोही टाईप आहे, तर हिला कादी असं नाव दिलेलं आहे। आणि गावरान शेळी आहे मित्रांनो। आमच्या आत्ताच 3 शेळ्या आपण खरेदी केल्या, तर या 3 शेळ्या तुम्हाला समोर दिसत असेल, तर या 3 शेळ्या आपण खरेदी केलेल्या आहेत नवीन। ती होंडी आणि ती पुढची जी आहे ती एक बकरी आहे। तर अशा 3 शेळ्या आपण नवीन खरेदी केल्या आहेत। तिच्या खाली एक पिल्लू होतं, तर ती पिल्लू आपण 7,000ला विकलं आणि ह्या 3 शेळ्या आपल्याला 30,000 मध्ये पडलेल्या आहेत। ती काठेवाडी आहेत आणि या 2 गावरान आहेत। ही आपण आत्याला 8,500 रुपयाला विकली, तर म्हणजे आपल्याला ह्या 2 शेळ्या जवळपास 22-23 हजारात पडल्या आपल्याला या शेळ्या। तर अशा पद्धतीच्या या 2 शेळ्या आहेत। तर यांचं नाव, ही कादी, ती होंडी, ती आपल्या आत्याची आहे पण आपल्याकडेच आहे। आणि ती सचिनची बकरी म्हणून तिचं नाव ठेवलेलं आहे, कारण जो मालक होता त्याचं नाव सचिन होतं, तर तिचं नाव सचिनची बकरी। त्याच्यानंतर आपली ही जळकी पाठ उर्फ हिचं नाव आहे दीदी। खूप जी आपली होंडा शेळी आहे ती शेळी सुद्धा दाखवतो तुम्हाला, पण ही जी पाठ आहे तर होंड्या शेळीची पाठ आहे आणि हिला दीदी किंवा जळकी पाट असं म्हणून संबोधलं जातं। आता दीदीची जी बहीण आहे, सख्खी बहीण, एकाच जेव्हा वेताला 3 पाठी झाल्या होत्या त्याच्यातली ती 2 नंबरची पाठ, म्हणजे ही अलीकडली काळी पाठ। तर ही काळी पाठ आहे मित्रांनो, हिचं नाव आहे अक्का। 1 नंबरची पाठ आहे। आता 15 महिन्याची झाली जवळपास, आता 2 महिन्याची गाभणही असेल, 1-1.5 महिना 2 महिन्याची गाभण असेल। तर ही आहे आपली अक्का आणि ही आता घरचीच पाठ आहे, त्याच्यामुळे हिची खरेदी किमतीचा काही विषयच नाही। त्याच्यानंतर समोर जी दिसते ही आहे आपली मुंगळी शेळी। सुरुवातीला हिचं नाव नाची ठेवलं होतं, पण आता ही मुंगळी शेळी आहे आणि ही मुंगळी शेळीची खरेदी किंमत त्यावेळेला 15,100 रुपये होती। त्याच्यानंतर ही शेळी 27,000ला मागितली होती, तेव्हा तिच्या खाली 2 पिल्लंही होते। तर खरेदी किंमतीची 15,100 आहे ओरिजिनल। तर अशी काय आहे, सध्या जर विकायची ठरली तर 18-19 हजार 20 हजार रुपयापर्यंत आरामशीर चालले जाईल, कारण आपण तिचा सांभाळ केलेला आहे आणि आता तिचं रुटीन बसलं आहे आणि दिसते पण तशी ती। आता कॅमेऱ्यामध्ये कधी कधी थोडंफार लहान दिसते, तर लहान नाही आहे ती। आणि ही सुद्धा, हे बघा, ही आहे आपली अक्का। आता त्याच्यानंतर पुढे ढळूया माझी लाडकी, सर्वात लाडकी शेळी, हिचं नाव आहे होंडा शेळी। तर मित्रांनो, ही आहे आपली होंडा। हिचं नाव होंडा ठेवलेलं आहे, जी आपली होंडा कंपनी आहे। तर हिचं नाव होंडा आहे कारण हिला शिंग नाही। आणि ही शेळी आहे आय थिंक 16,500च्या किमतीची ती शेळी आपण घेतली होती। 15.5 की 16.5 एक्झॅक्टली माझ्या ध्यानात नाही, पण जेव्हा जनाईच्या पिरियडमध्ये होती तेव्हा ती 3 पाठी देणार होती। 3 पाठी दिल्या होत्या तिनं वेताला, ही एक आणि आणखी एक होती ती मेली होती यांच्याबरोबरची दाणे खाऊन। तर त्या होंडा शेळीची पाठ म्हणजे 3 पिल्लं जेव्हा देणार होती, म्हणजे गाभण होती, तोलावर आलेली होती थोडक्यात, तर तेव्हा 25,000ला मागितली होती। आणि आताही यावेळेसही ती 3 पिल्लं 100% देणार। तर यावेळेस सध्याची किंमत तिची 25,000 आहे, परंतु घेतली तेव्हा ती अगदी 15,500-16 हजाराची ती शेळी आहे। तर अशा पद्धतीची तिची खरेदी किंमत होती। तर चला आपण पुढे ढळूया। तर मित्रांनो, ही आपली परी उर्फ ढवळी शेळी। तर ही आणि आता हिचं आपल्याकडे दुसरं वेत राहील। ही मागच्या वेताला आपण आय थिंक 16 की 15 हजाराला खरेदी केली होती। आय थिंक 15,000 किंवा 16,000, एक्झॅक्टली ध्यानात नाही माझ्या, पण 15-16 हजाराची आपण ही खरेदी केली होती। पण आता विकायची म्हणली तर तिच्या अंगावरल्या कांतीवरून मी तुम्हाला सांगू शकतो सहजच 18,000 रुपयाला ही शेळी कधीही विकेल। तर 15,000ची खरेदी किंमत धरून चाला हिची वाली तुम्ही। त्याच्यानंतर समोर आहे ही, म्हणजे आपली चंदा। तर ही चंदा गुण नाही, म्हणजे वान नाही, पण गुण आहे। म्हणजे काय, ती दिसायला एकदम अशी ही दिसेल तुम्हाला, पण गुण म्हणजे काय, दूध देणे,
पिल्लं मोठाले देणे, तर त्या पद्धतीची ती शेळी आहे. आणि तिची खरेदी किंमत जर बघितली तर तुम्हाला ह्या शेळ्यांपेक्षा ती शेळी भलती लहान दिसत असेल आणि ती लहान आहे पण. तर तिची खरेदी किंमत होती त्या टायमाला 2 नंबरची. आपण पहिले एक शेळी होती ती म्हणजे पलीकडली मन्नू आपल्याकडे घरची शेळी होती. त्याच्यानंतर 2 नंबरला जेव्हा शेळीपालन करायचं तेव्हा 2 नंबरला ती आपण चंदा घेतलेली होती. तर चंदाची खरेदी किंमत म्हणजे 16,750. मला चांगलं ध्यानात आहे मित्रांनो, 16,750 रुपयाला आपण चंदा शेळी खरेदी केली. तिने तिचे 2 वेतामध्ये पैसेही फेडले, कारण तिच्या 2 पाठी आपण ठेवल्या आणि 2 बोकड आपण विकले. तर अशी 4 पिल्लं तिनं आतापर्यंत दिले आणि जबरदस्त शेळी आहे. दिसायला एकदम अशी लुख्खी दिसती. कोणी म्हणेन अरे काय कामाची, तुम्ही जरा असं खाटकाला जर दाखवली ना तर 8,000 रुपये 7-8 हजार रुपयाच्या वर कोणी मागणार नाही. पण तिची क्वालिटी जर म्हणली ना तर ती 20,000ला पण ऐकणार नाही, अशी गंमत आहे. तर त्या पद्धतीची ती शेळी आहे. चंदा नाव आहे तिचं. त्याच्यानंतर आपली चिचुंद्री, ह्या वर्षीची एका आपण 2 शेळ्या आणल्या होत्या, त्याच्यातली एका शेळीची ही पाठ म्हणजे चिचुंद्री. तर ही चिचुंद्री आता 7-8 महिन्याची 6-7 महिन्याची झालेली आहे. तर चिचुंद्री बघा कशी आहे, घरची पाट आहे त्याच्यामुळे खरेदी किमतीचा काही विषय येत नाही. पण अशी घ्यायची म्हणली तर 8-9-10 हजार रुपये आता लागतात. खाटीकसुद्धा तिचे 9,000 रुपये 10,000 रुपये आरामशीर देईल, कारण तिच्या अंगावर मटण आहे. त्याच्यानंतर चला पुढे चालूया. ही आहे आपली सोनी. जी चंदा आहे तिच्या 2 पाठीच्या आपण घरी ठेवल्या, त्याच्यातली ही एक पाठ म्हणजे सोनी. आता ही आम्ही आमच्या ताईला दिलेली आहे शेळी. म्हणजे सध्या नावावर आमच्या ताईची आहे, पण आपण घरी ठेवलेली जी शेळी होती तर ही सोनी आहे. जबरदस्त शेळी आहे. एका टायमाला अर्धा पाऊण लिटर दूध तिने पहिल्या वेताला दिलं, पुढच्या वेताला जबरदस्त दूध देईल. आता सध्या 2 महिन्याची गाभण आहे. चला तर थोडं पुढं चालूया. माझी लाडकी आणि सगळ्यात आवडती शेळी म्हणजे आपली मन्नू गेली पुढं. चला दुसरी एखादी घेऊ तोपर्यंत. तर ही आहे मित्रांनो आपल्या चिचुंद्रीची आई. 16,500 रुपये खरेदी किंमत. यावर्षी 33,000 रुपयात 2 शेळ्या खरेदी केल्या. त्याच्यातली ही एक शेळी म्हणजे आपली चिचुंद्रीची आई किंवा एका पाठीची आई असं हिचं नाव आहे. तर ही आहे चिचुंद्री. या वेताला तिनं एकच पिल्लू दिलं आपल्याकडे आल्यानंतर. तर 16,500 रुपयात आपल्याला ही बकरी आणि ही पाठ पडली असं धरून चालायचं. पण तेव्हा गाभण होती, त्याच्यानंतर आपण ही पाठ सांभाळलेली आहे. तर 16,500 रुपये खरेदी किंमत आपल्या एका पाठीच्या आईची. पुढे चालूया. ह्याच एका पाठीच्या आईसोबत आणलेली आपण दुसरी बकरी, ती पण 16,500ची होती. पण आता विकायची ठरली तर मी 25,000ला पण कोणाला देणार नाही. का तर तिच्यात क्वालिटी काय आहे ते तुम्हाला सांगतो मी. तत्पूर्वी आणखी एक दाखवून देतो. ही आपली सोनीची बहीण राधा, चंदाची दुसरी पाठ. तर आता सध्या वेलेली आहे, पहिल्या वेताला आहे आणि दूध काय आपण हिचं काढलं नाही. पण सोनीपेक्षा जास्त दूध राधाला आहे, कारण आता ती आपण लेट लागवड केली होती. आता ती सध्या 2 वर्षाची सप्टेंबरमध्ये होईल आणि आत्ता शिकीचं पहिलं वेत आहे. आणि सोनी जी आहे ती त्याच क्वालिटीमध्ये दूध देते, पण आता ती पुढच्या वेताला खूप जास्त दूध देणार. तर आपला विषय चालू होता ते म्हणजे एका पाठीच्या आईसोबत आणलेली ही शेळी जी की आहे आपली दूधगंगा. तर दूधगंगा जनायच्या टायमाला 25,000ला आज विकते मित्रांनो. का विकते तर तिच्या क्वालिटीमध्ये म्हणजे तिच्या कासेमध्ये दम आहे आणि ते तुम्हाला दिसतही असेल. आता सध्या गाभण आहे परंतु 1 नंबर. कुठं गेली पांगली रावती. तर जाऊ द्या, तोपर्यंत दुसऱ्या शेळी सांगतो. सर आपल्या 1 नंबरची आणि सगळ्यात 1 नंबरची शेळी ती म्हणजे मन्नू. 13,500 ला ही आपण मन्नू खरेदी केली होती, जे की नाली काम करून घेतलेली ही शेळी आहे. 13,500ची शेळी. त्याच्यानंतर बऱ्याचशा वेळेस मागितली, ती 20,000ला मागितली, कोणी 22,000ला मागितली. आपण दिली नाही, कारण ती तेव्हा एकलीच राहत होती. आता 5-6 वर्ष झाले आपल्याकडं. तेव्हा तब्येत खूप खतरनाक होती. आता थोडी तब्येत उतरली आहे, कमी नाही पण थोडी उतरली आहे. तिचं स्ट्रक्चर थोडं वेगळं आहे बाकीच्या शेळ्यांपेक्षा आणि दुधाला जबरदस्त आहे. आता सध्या गाभण आहे. तर ती आपली 13,500ची त्या काळातली शेळी. आज खरेदी करायची म्हणली तर तशा शेळीला कमीत कमी 17-18 हजार रुपये लागतात. तर ती झाली आपली मन्नू. त्याच्यानंतर शेवटची राहिली ती म्हणजे आपली दूधगंगा. ती तुम्हाला सांगतो. वंडा, चंदा, आपली राधा, तिकडे चिचुंद्री, तिकडं मुंगळी. मित्रांनो सगळ्या शेळ्या कोचांड्यात घुसल्या, त्याच्यामुळं आता तुम्हाला काही दाखवू शकत नाही मी. पण एक आणि सगळ्यात शेवटची शेळी म्हणते बोकड राहिला आपला. बोकड म्हणजे आपला मिल्खा सिंग. आता तो तिकडं चरतोय, दिसत असेल तुम्हाला. तो सध्या चांगल्या चाऱ्यात घुसल्या आहे त्यामध्ये. तर मी आता त्यांना काही बोलावत नाही.
तर बाय बाय मित्रांनो. मिल्का सीडची किंमत सगळ्यांना माहितीच आहे. तुम्ही शॉर्ट व्हिडिओही बघू शकता, त्याचे बरेचसे शॉर्ट व्हिडिओ आहे. आणि हा आपला रंदे भैया, आणि याची किंमत तुम्ही ठरवू शकत नाही आणि तुम्हाला ती गावणारही नाही कारण माणसाची किंमत करायची नसते आणि त्याला जजही करायचं नसतं. प्राणी आहे, प्राणीची सुद्धा आपण किंमत करू शकत नाही कारण त्याच्या मागे आपलं इमोशन्स जुडलेलं असतं. तर त्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण तुम्हाला रिअल खरेदी किंमत सांगितली आणि घ्यायची असली तर कितीला पडेल तेही सांगितलं. आता ही कादी बकरी आपल्याला थोडी महाग लागली कारण